ज्या मुलीला पूजेचा मान मिळालाय ती भाग्यवान मुलगी स्वतःच्या हाताने दुधाचं भांड घेऊन येईल। या थराला गेलात तुम्ही? देवालाही नाही सोडलं? कोणीतरी इतका वाईट विचार करू शकतं याची ना लाज वाटते मला। देवाच्या कार्यात हे असले प्रकार करायचं सुचतं तरी कसं हो तुम्हाला? यू क्रेझी टिफिन लेडी, मला डोस देऊ नकोस हा। ती समीरच्याही बरोबर बोलते। केवढी डेस्परेट आहेस ना तू। बरोबर नाटकं केलीस आणि जोड्याने समीर बरोबर पूजेला बसलीस। तोंड सांभाळून बोलायचं। सभ्य म्हणून काही ऐकून घेणार नाही मी। तुमचं माझ्याशी काय वैर आहे माहित नाही मला, आणि मला जाणून घेण्याची इच्छा पण नाहीये। तुमच्या घाणेरड्या असूयेपायी जर 100 लोकांच्या श्रद्धेशी खेळणार असाल, देवाच्या कार्यात खोड घालणार असाल ना, तर ते मी सहन करणार नाही। धमकी कोणाला देतेस ग? राजसी आहे मी, कळलं ना? माझं नाव घ्यायची लायकी तरी आहे का तुझी? माझं नाव घ्यायची लायकी नाहीच आहे तुझी। माझं काही करणं तर बहुत दूर की बात आहे। आणि काय ग, काय करणार आहेस तू समाज? काय करणार आहेस? हा, करायला ना मी खूप काही करू शकते। आत्ता तुम्हाला सगळ्यांसमोर नेऊ शकते। देवाच्या अभिषेकाच्या दुधात नेल पॉलिश रिमूव्हर घालून ते खराब करण्याचा प्रयत्न करत होतात। हे जर बाहेर उभे असलेल्या चाळकरांना कळलं ना, ते तुमचं काय होईल याचा विचार करा। पण असं करणार नाही मी, कारण शुभ कार्यात मिठाचा खडा घालायचा नाहीये मला। त्यामुळे माझ्या समोर तुमच्या हाताने घडलेली ही पहिली आणि शेवटची चूक आहे असं समजून माफ करते मी तुम्हाला। पण यापुढे असं काही घडलं ना, मला हात धरताही येतो आणि तोडताही येतो। दोघांनी दुधाचा अभिषेक सुरू करायचा आहे। ते भांड हातात घ्या, दूध घ्या त्यातलं, आणि अभिषेक करायला लागा। चालू करा। ओम महिम्ना पारंते परमरुषो यज्ञ सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीना मपि दर्द वसन्न स्वैगरा अथा वाच्य सर्व समति प्रणामावरिगणं। शांति शांति शांति। अशीच कृपा राहू देत त्या कैलासपतीची। एकाने पिंडी हातात घ्या, दुसऱ्याने पाणी घाला आणि स्वच्छ तामणात धुवायचे। काय ग, कुठे गेली होतीस? ही क्रेझी टिफिन लेडी आहे ना, उडत होती जास्त। तिचा माज उतरवायला गेले होते, पण वाचली। सोडणार नाही मी तिला। ओम गंगे जमुने देव गोदावरी सरस्वती आज वाचली असेल ग, नर्मदे सिंधु पण तू बघच, जलेस्मिन् माझ्या सन्निधिं तावडीतनं कुरु। पण ही सुटत नसते। हवाय देवताभ्यो नमः। स्नानान्ते सुप्रतिष्ठितमस्तु। पुन्हा त्याच्यावर अक्षता वा, हळद कुंकुवा। ओम मृग स्वाहा वाय देवताभ्यो नमः। हरिद्रा कुंकुमं सकल सौभाग्य द्रव्याणि समर्पयामि। माल्यादीनि सुगंधीनि मालत्यादीनि विप्रभो मया वृतानि पूजार्थम पुष्पाणि प्रतिगृह्यताम। बेल व्हायला सुरुवात करायची। मनातल्या मनात ओम नमः शिवाय म्हणत राहायचं आहे। चालू करा। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय,
ओम नमः शिवाय 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 नमः पार्वती पते हर हर महादेव। आज महाशिवरात्रीची उत्तम पूजा झालेली आहे। आता पूजा संपन्न झालेली आहे। आता आपण आरती करूया। सावकाशम भाजेल। सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर विजयपुरा संगीधर के जय देव जय देव। उद्याच्या पूजेला तुम्ही आणि अर्पिता दोघांनी बसायचंय। बघतोस ना ग केमिस्ट्री, तुझ्या हिरोला पळवलं वाटतंय नाही। तुमच्या दोघांमध्ये काहीतरी असल्याशिवाय प्रत्येक ठिकाणी कसं काय येईल तो? रिक्षा स्टँड, देवळात, दुकानात, न जाणो अजून कुठे कुठे जात असतील। वंदीन चरण डोळ्यांनी पाहिलं रूप तुझे प्रेमे अभिंगीन आनंद तुझ्या नावाची गाठ मारते मी। जोपर्यंत तुला धडा शिकवत नाही ना, तोपर्यंत ही गाठ सुटत नसते। नमः पार्वती पते हर हर महादेव। देवाला आरती दाखवा आणि तुम्ही घ्या। कर्पूरगौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवामी सहितं नमामि। आई, कधी कुठे कसं वागायचं याची पोचच नाही ना तुला। हे मिरवणं थांबव, ताट ठेव आणि घरी ये।
हर हर महादेव. अर्पिता, मला जरा थकल्यासारखं वाटतंय आणि दमही लागतोय. आम्ही घरी जातो. प्रसाद पाठवून देशील का गणूच्या हाती? हो काकू, मी पाठवते प्रसाद, तुम्ही जाऊन आराम करा. चालेल, चल. परत एकदा डाव साधला असतो. आता वाचलीच ग. देवाने वाचवलं, पण लक्षात ठेव, माझ्यापासून ना तुला कोणीही वाचवू शकत नाही, अगदी देव सुद्धा. या पूजेचं पावित्र्य भंग होईल असं काहीही बोलायचं नाहीये मला, आणि वागायचंही नाहीये. आई, आरती घे. हो, चल ग, देवाला पाया पडू. तुम्हा दोघांवर महादेवाची कृपा अशीच कायम असू दे. नमः पार्वती पते हर हर महादेव. कोणाला दर्शन घ्यायचंय त्यांनी येऊन दर्शन घ्या आता. समीर, काका, काय रे, आता इथवर आलंच आहेस? चल आमच्या घरी चल, मला तुझी सगळ्यांची ओळख करून द्यायची. नाही नाही, वरती नको. वरती सर असतील आणि त्यांना आवडणार नाही. उगीच तमाशा होईल. काय रे, कसला विचार करतोयस? नाही काका, मी नंतर कधीतरी येईन ना परत. नंतर कधीतरी कधी येत नाही. छान योग जुळून आलाय. चल 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 नाही काका, चल चल अहो, चल काका. चल 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 चल. विराज सर, काही बोलायचंय? सॉरी म्हणायचंय तिला. जे काही घडलंय ना त्यासाठी सॉरी म्हणायचंय. अरे ये ना. अरे असं काय करतोस, ये. आई, बाबांना काय झालंय? बाहेर झालं ते पुरी नव्हतं का? घरात कशाला घेऊन आले? नाहीतर काय, आपण खड्डा बुजवायला चाललोय हे उकरतायत.
अरे बस 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 हा मी ओळख करून देतो घे. हा समीर देशपांडे. मुद्दामून घरी घेऊन आलो. कविता तुला आठवतं? यांनी योगायोगानं आपल्या अर्पितावर 2दा पूजा केली. म्हणजे मागच्या वेळेला तो सुवर्ण महोत्सव होता ना गणेश मंदिरात, तेव्हा आरती केली आणि आज महादेवाची पूजा. मग अगं मग काय, अगं याने आज खूप मोठी मदत केली मला. अशी कुठली मोठी मदत केलीये? अगं कविता, अगं पेन्शनचं काम केलं त्यांनी माझं. तो एजंट ऐकतच नव्हता, नडत होता, पण याने त्याला असा काय वठणीवर आणला ना की माझं काम झालं. अगं 2-3 दिवसात माझी पेन्शन खात्यात जमा होईल तसा मेसेज आला त्यांचा. एजंट पण काय भयंकर असतात ना. पण समीर, तू त्याला सभ्य भाषेत असं काय समजवलंस ना की तू काय समजायचं ते समजून गेला. निमूटपणे माझं काम झालं. खूप गुणी मुलगा आहे तो. आणि आज बघ ना, पालखीच्या वेळी अचानक आला, नंतर केवढा मोठा अनर्थ घडला असता. म्हणून म्हटलं चल घरी, सगळ्यांची तुझी ओळख करून देतो. जाऊया बापू. हा समीर देशमाने. ओळखतो मी याला. अच्छा, चांगलंच ओळखतो. अहो एम्प्लॉई आहे माझा. अरे समीर, काय झालं? बस. अरे समीर, बस. अरे इथे काही मी तुझा बॉस नाहीये. माझ्या एका रेस्टॉरंटमध्ये कॅप्टन आहे. कॅप्टन म्हणजे ऑर्डर घेण्याचं काम करतो. हुशार मुलगा आहे, पण गरीब आहे बिचारा. पण तितकाच मेहनती. वर्षातनं 4 वेळा तरी बेस्ट एम्प्लॉई ऑफ द मंथचा अवॉर्ड असते त्याच्याकडे. हो का? म्हणजे अर्पिता ह्याची मालकीण होणार? नाही म्हणजे योगायोगाने का होईना, पण नशिबवाने आजच्या पूजेचा मान सुद्धा यालाच मिळाला. आई ते काय असतं ना, कधी कधी मालकापेक्षा नोकराचं नशीब जोरावर असतं. पण म्हणून नोकराची जागा बदलत नाही ना. आणि लायकी सुद्धा. आणि आपले विराज सर किती चांगले आहेत. त्यांनी स्वतःहून एम्प्लॉईला बाजूला बसवलं. अरे तू बस ना. नाही पण सर, बरं झालं तुम्ही तुमच्या एम्प्लॉईशी ओळख करून दिली. पण म्हणजे आता ह्याला अर्पिता समोर असंच हात बांधून उभं राहावं लागणार. नाही जावई बापू, खरं तर हा तुमचा मोठेपणा आहे. तुम्ही नोकराला आपल्या बरोबरीने वागवता. आणि बरं झालं तू उठून उभा राहिलास. नाही म्हणजे कसं, माणसाने आपली पायरी ओळखूनच वागावं. आई, अगं काय बोलतीयस तू? घरात आलेल्या पाहुण्यांचा असा अपमान करतात का?
आणि मी काही कोणाची मालकीण वगैरे नाही आहे. विराज सर त्यांचे मालक आहेत आणि त्यांना पूजेला बसावं लागल्यात यात त्यांची काहीच चूक नाहीये. आई बरोबर बोलते अर्पिता. मी समजावतो. आई माझा एम्प्लॉय असला तरी माणूस आहे ना तो. आणि माझ्यासाठी माझे सगळे एम्प्लॉईज म्हणजे माझी एक फॅमिली. आता आज तो माझ्याऐवजी पूजेला बसला. मी काही बोललो त्याला? हो ना सर, तेच तर, तुम्ही काहीच नाही बोललात. नाही म्हणजे खरं तर त्यानेच नाही म्हणायला पाहिजे होतं, पण त्यालाही सुचलं नसेल आजच्या गडबडीत आमच्या अर्पितासारखं. काका येतो मी. चहा तर घेऊन जा. नाही नको, माझा उपास आहे आणि खाली आई वाट बघते. सर येतो. हे बरोबर नाहीये. प्रत्येक वेळी विराज सर जाणून बुजून समीरचा अपमान करतात. आता काय करू मी? कशी त्यांची माफी मागू? बाप्पा, आता तूच काहीतरी कर. आई, समीर कुठे राहिला? किती वेळ वाट बघायची? गेला असेल त्या गरीबडीच्या मागे, दॅट क्रेझी टिफिन लेडी. ओळखीचं पण नाहीये. कोणाला विचारायचं का? आला. झालं? तिच्या मागून नाच नाच करून झालं? आई काय बोलतेस तू? महादेवाची पूजा होती, विसरलीस का? समीर, काहीच नाही वाटत आहे तुला? लग्न माझ्याशी ठरलंय तुझं, तू सरळ सरळ तिच्या बरोबर पूजेला काय बसलास? मग काय करणार होतो मी? सगळे काही बोलल्यावर मी करूही शकत नव्हतं काही. आणि हे बघ, मी काही चुकीचं केलं नाहीये. काय चूक काय बरोबर? तू घरी चाल, तुला सांगते. समीर,